शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 2 जुलै 2026 गुरुवार. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, आज राज्यात कुठे पर्जन्यवृष्टी आहे, कुठे कुठे अतिवृष्टी आहे, कुठे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, तर कोणत्या भागामध्ये कमी पावसाची शक्यता आहे, जाणून घेऊ मित्रांनो ताजी बातमी. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि विशेषतः फेसबुक इंस्टावर बघत असेल तर फॉलो करून घ्या. घरबसल्या शेतकऱ्याविषयी दररोज माहिती तुम्हाला बघायला मिळेल. आणि हो मित्रांनो, एक कमेंट मात्र तुम्ही या व्हिडिओ खाली सगळ्यांनी नक्की करा. तुमच्याकडे पाऊस पडला की नाही, तर पडला तर किती पडला, पेरणी वगैरे झाली की नाही ते कमेंट करा. सुरुवात करतोय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे गुड न्यूज आज अशी आहे की राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण अजून सुद्धा तयार आहे. आणि गेल्या आपण 8 दिवसापासून बघतोय की चांगला पाऊस बऱ्याच ठिकाणी पडत आहे. काही भागामध्ये पाऊस नाही पडलेला आहे, म्हणजे कमी पडलेला आहे, पण बऱ्यापैकी भागामध्ये राज्यात पाऊस सक्रिय आहे. आता त्यामध्ये अजून एक प्रकारे गुड न्यूज आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र वातावरण निर्मिती तयार होत आहे. आणि हे जे क्षेत्र आहे तर उत्तरेकडे सरकणार आहे. तर याचा परिणाम म्हणून राज्यातील उत्तरेकडील भाग, या भागामध्ये जास्त पद्धतीने पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर किनारपट्टीलगत सुद्धा, कोकणाच्या किनारपट्टीलगत सुद्धा चांगलं पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे किनारपट्टीवर सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजचा जर विचार केला मित्रांनो, आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याच्या लगत असणारे नाशिक, पुणे, त्याचबरोबर जे काही सांगली, कोल्हापूर हे जे भाग आहे, तर सांगली, सातारा, कोल्हापूर हे जे भाग आहे, या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु पाठीमाग जे भाग सांगितले त्या तुलनेत कमी पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडील भाग आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे जे विदर्भाचे जे भाग आहे, या भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल, पण चांगल्या भागात ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी चांगला जोर राहील. त्यानंतर मित्रांनो, उरलेले जे भाग आहे, छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील भाग असेल, दक्षिणेकडील भाग असेल, या भागात सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु उत्तरेकडे जोर छत्रपती संभाजीनगरचा जास्त असेल, लक्षात घ्या. त्यानंतर नगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली हे जे जिल्हे आहे, तर या भागामध्ये बाकीच्या सर्व भागापेक्षा कमी पद्धतीने पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी असं नाही की लगेच उघडीप होईल, काही भागात पाऊस पडेल, परंतु बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी कमीच आहे. तर ही होती अपडेट. माझ्या अपडेटसाठी जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुमचे प्रश्न मात्र कमेंट करा आणि विशेषतः कमेंट करून हे नक्की सांगा की तुमच्याकडे पाऊस पडला की नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.